मुंबईमधल्या सँडहर्स्ट रोडवरती गुरुवारी 4 ते 5 प्रवाशांना लोकलने धडक देऊन उडवलं. काल मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं होतं. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली. अनेक नागरिकांचा प्रवास करणं अवघड झालं. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरूनच घरी जायला सुरुवात केली. मात्र आंदोलन हटलं आणि त्याच वेळी रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या प्रवाशांच्या मागून एक लोकल आली. मस्जिद बंदर ते सँडहर्स्ट रोड स्टेशन जवळ या लोकलने 4 प्रवाशांना धडक दिली. या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर उर्वरित 2 जण अजूनही जखमी आहेत. त्यांचा उपचार मुंबई महापालिका रुग्णालयात सुरू आहे. सीएमएसटी रेल्वे स्टेशनमध्ये 6 नोव्हेंबरला मोटरमन आणि बाकी इतर मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन 9 जूनला झालेल्या अपघातात ज्या अभियंत्यांना जबाबदार धरलं गेलं त्यांच्या निषेधार्थ सुरू होतं. त्यांचा विरोध आणि इतर काही मागण्यांमुळे हे आंदोलन सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आणि या आंदोलनामुळे झालेल्या गर्दीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मस्जिद बंदर स्थानकावर 1 तास लोकलची वाट पाहिल्यानंतर हे प्रवासी घरी जायला निघाले होते आणि त्याच वेळी एक लोकल मागून आली आणि तिने त्या 4ही प्रवाशांना धडक दिली. या प्रवाशांमध्ये हेली मोहम्मय्या ही 19 वर्षाची महिला, तर कैफ चौगुले या 22 वर्षाच्या आणि खुशबू या 45 वर्षाच्या महिला जखमी झाल्या. मात्र अजूनही एका व्यक्तीची ओळख पटलेली नाहीये. यात हेली मोहम्मय्या आणि त्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झालाय.